हाय नमस्कार. तुम्ही एन्जॉय करताय नक्की पेंटिंग आणि करताय, मला पाठवतात पण बरेचसे लोक. तुम्हाला खूप बरं वाटतंय. आता आज आपण आता टेक्स्चर शिकलो, झाडं शिकलो. आता आज आपण ढग शिकणार आहोत आणि नारळाची झाडं शिकणार आहोत पहिल्यांदी. म्हणजे आपण एक लँडस्केपच करणार आहोत बीचवरचं. त्याच्यात आतापर्यंत शिकलेलं सगळं वापरणार आहोत. आणि आपले स्टेप्स काय असतात तर आधी प्रिपरेशन, मग कलर आणि मग ऍक्च्युअल लँडस्केप. तसं आधी आपण प्रिपरेशन करणार आहोत, ढग आणि नारळाचं झाड शिकणार आहोत आणि मग 1 बाय 1 आपण ऍक्च्युअली पण आज आपण कलर तयार करणार नाही, आपण डायरेक्ट पेंटिंग करणार आहोत. तर एक सुंदर असं लँडस्केप पेंटिंग आज आपण करणार आहोत. तर सगळ्यांनी स्टेप बाय स्टेप करा. मला वाटतं तुम्ही नक्की एन्जॉय कराल आणि मला सांगा कसं वाटलं केल्यावर. ओके. नारळाच्या झाडाचं काय, एकतर सर्कल असतं आणि ती रेग असते, म्हणजे खोड असतं. सर्क्युलर असतं जनरली फांद्या, बरोबर आहे. पण ते प्रॉपर सर्कल नसतं, एवढं लक्षात ठेवा. आपण काढताना पूर्वी काढायचो, म्हणजे आपण शाळेत असताना सर्क्युलर फांद्या काढायचो, किंवा एक एक वॉटर कलरमध्ये एक एक अशी रेग काढायची गरज नाही. काही काही ठिकाणी आपण एखादी फांदी सजेस्टिव्ह काढणार आहोत, पण प्रत्येक फांदी आपण एक एक रेग काढायची आपल्याला गरज नाहीये नारळाच्या झाडाला. परत नारळाचं झाड हे पूर्णपणे ग्रीन नसतं, त्याच्या वेगवेगळे रंग असतात, ते आपण करणार आहोत. ओके. पण जनरली असं असतं ना, नारळाचं झाड हे ह्या फांद्या असतात, म्हणजे सेंटर पासून उगवलेल्या फांद्या असतात आणि काही काही एकदम खाली पण आलेले असतात आणि तिथे नारळ लागलेले असतात आणि नारळाचं खोड असतं बारीक एकदम बुंदा. तर हे नारळाचं झाड असं असतं. तर आपल्याला ते काढायचे डायरेक्ट. हे बघा, मी 2-3 प्रकारे कलर करून ठेवलेत. आता मी हा कुठला सॅप ग्रीन मध्ये गंबोज घालून ठेवला, हा एक कलर केलाय. नंतर सॅप ग्रीन इथे टी कन्सिस्टन्सी केली आहे. ऍक्च्युली माझ्या मोबाईलची बॅटरी संपली म्हणून ते वाळले कलर, आणि ते म्हणून आता परत सांगते तुम्हाला मी. आणखीन आपल्याकडे व्हिरिडियन आहेत. आता तुम्ही व्हिरिडियन पण एक डार्क करून ठेवणार आहे, क्रीम कन्सिस्टन्सीचा. व्हिरिडियनमध्ये मी कोबाल्ट ब्लू घालतेय आणि तो एक करून ठेवतो. याच्यात थोडा बर्न सिएना मिक्स करूयात आपण एका साईडला, म्हणजे तो पण एक आपल्याला जिथे डार्क टोन्स वापरायचे नारळाच्या झाडाला तिथे वापरता येईल. अजून इकडे बर्न सिएना खाली काढून ठेवते मी, तो आपल्याला खोडाला वापरायचा आहे. ओके. बर्न सिएना इथे खोडाला वापरायचा आहे, इकडे आपण झाडाला वापरणार आहोत. आणि सॅप ग्रीन पण डायरेक्ट आपल्याला वापरायचा आहे. तो सॅप ग्रीन इकडे मी मिल्क कन्सिस्टन्सीमध्ये काढून घेते, म्हणजे मग तो पण आपल्याला वापरता येईल. ओके. आणि त्यातून मधनं मी हे गंबोज आणि लेमन आणि येलो ऑकर मिक्स करणार आहे. ओके. तर इथे मी नारळाचं झाड काढतेय. पहिल्यांदा टी कन्सिस्टन्सीचं सॅप ग्रीन घेतलेला आहे आपण, त्यात थोडा लेमन येलो घालूयात आणि तो देऊयात. आता हा माझा बारीक ब्रश आहे एकदम. आता किती नंबरचा, 0 नंबरचा ब्रश आहे, त्याने मी करते. ओके. तर असा फिरवायचा आहे ब्रश. ओके. हे असे स्ट्रोक द्यायचे. आता ह्याच्यात मग मी थोडासा बर्न सिएना आपला क्रीम नाही, मिल्क कन्सिस्टन्सी नाही, थोडा क्रीम झालाय तो, पण मिल्कला आणू त्याला. मिल्क कन्सिस्टन्सीचा घेतला आणि त्याला रेघा दिल्यात. ओके. बारीक रेघा आल्या पाहिजेत फक्त. बरं, फक्त आपण जे लहानपणी ज्या रेघांनी फक्त काढत होतो, तर तसं आपल्याला करायचं नाही. एखादी फांदी आपण रेघांची करणार आहोत. एखादी फांदी, हे बघा इथे मी एखादे असं करणारे, एखादा आपण स्ट्रोक देणार आहोत. नंतर आता समजा मी हा वापरला, येलो ऑकर मिक्स केला ह्याच्यात, आपल्या टी कन्सिस्टन्सीचं ऑलरेडी होतं त्याच्यात, तो थोडासा मिक्स केला. नंतर डायरेक्ट सॅप ग्रीननी इथे एखादं काढलं, अशी. येते लक्षात? आता हे तुम्हाला, मला जेवढं इझिली येते ते बरं कदाचित इझिली येणार नाही, कारण सवय नाहीये. पण तुम्ही, तर माझं म्हणणं असं आहे की मी हे काय करतेय, तुम्हाला अगदी मी असं शिस्तबद्ध असं काही नारळाचं झाड काढून दाखवत नाहीये, कारण ते अपेक्षित नाहीये. ओके. नारळाचं झाड जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा वेगवेगळ्या फांद्या आणि
असं येणं अपेक्षित आहे. थोडंसं पाणी मी इथे फिरवते. आता इथे थोडेसे डार्क टोन, इकडे वरती थोडे मी एखादी झावळी डार्क टोनची अशी करायची, त्याच्यातच मिक्स. बास मला वाटतं, याला अजून नको एखादं. आता डार्क टोन जो आहे तो मी त्याला फक्त थोडासा फेंड करते विरिडियनला आणि त्याची एखादी इथे फांदी काढते. मी ब्रश कसा धरतीये, लांब धरतीये आणि नुसतं अशा रेघा काढते. ओके, तर हे एक नारळाचं झाड झालं. आणि मग हा जो बर्न सिएना आणि विरिडियन जो एकत्र केलाय आपण, तो मी देते. आता खोड काढताना इथे प्रेशर द्यायचे. ओके, आणि प्रेशर रिलीज करत ड्राय ब्रश झाला पाहिजे. आणि हे आपलं नारळाचं झाड. आता पहिल्यांदा देताना थोडंसं थिन आलं तरी चालणार आहे, मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी. पण थिक आलं तर काय होईल, आपल्याला मॉडिफाय करता येणार नाही. म्हणून हे थिन झालं, मग थोडंसं आपण त्याचा विड्थ वाढवूयात. अर्थातच जसं खोड पुढे पुढे जातं तसं काय होतं, त्याचं असे नारळ वगैरे आहे तसं आपण दाखवू शकतो, त्याची विड्थ कमी कमी होत जाते. तर हे आपलं नारळाचं झाड. परत एकदा दाखवते खोड. हे बघा, प्रेशर द्यायचे आणि रिलीज करायचे, टोकाने पुढचं झाड काढायचंय. ओके, आणि मग ते इव्हन करू शकतो किंवा थोडंसं अनइव्हन पण असतं ते. आणि मग वाटलं तर मी बर्न सिएना परत इकडे देते. थोडासा ग्रीनिश जो दिसतोय तसं पण ते खोड असतं. आणि मग फांद्या काढायच्या. आणि मग अजून एक नारळाचं झाड माझं मी सॅप ग्रीननी थोडासा हा घेऊन कलर तर हे असं पण नारळाच्या झाडाची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि आपल्याला आता पुढचं जे लँडस्केप करायचं त्याच्यात पण आपण नारळाचं झाड काढणार आहोत. आणि अजून दोन्ही जे लँडस्केप काढणार त्यात नारळाचं झाड आहे. माझं नारळाचं झाड फेवरेट आहे. आणि अगदी आपल्या इथे महाराष्ट्रातलं नारळाचं झाड असलंच पाहिजे ना, आलंच पाहिजे आपल्याला, म्हणून प्रॅक्टिस करा. तर हे असं आपलं नारळाचं झाड आलेलं आहे. आता इकडे आपल्याला ढग काढायचे, ढगांची प्रॅक्टिस. म्हणजे ढग म्हणजे ढग नाही तर ढग कसे काढायचे ह्याचं टेक्निक मी सांगणार आहे. आता ढगाला असा खरं तर आकार नसतो, पण तरी सुद्धा काहीतरी आकार असतो. तो काय असतो ते मी सांगणार आहे. तर आता ढगाला आकार म्हणजे ढग जनरली वरती त्याच्या असं बुश असतं, म्हणजे हे बुश नाही, वरती एक असं पफी वाफ असते आणि खाली थिकनेस असतो ज्याच्यात ती धूळ असते. आणि जड पाण्याचे जे थेंब काय असतील ते इथे अशी थोडीशी शॅडो असते त्याचीच पडलेली. आणि जनरली ढगाचा आकार नसला तरी ते तसं असतं, खाली शॅडो असते आणि वरती हलकं हलकं असतं. हे जनरली असं असतं. आणि वॉटर कलरमध्ये करताना इथे जे शॅडो आहे तिथे आपण मर्ज करणार आहोत आणि इथे करकरीत रेघा थोड्याशा आल्या तर त्याचे शेप फॉर्म होईल. असे ढग असतात. आता ते ढग कसेही असतात, जनरली असा शेप असतो. तर आपण बेसिक पद्धतीचे ढग ह्याच्यावर कसे फॉर्म करायचे ते सांगणार आहे. आता आपण टिश्यू पेपरनी काल घर पुसून केलं होतं. घर म्हणजे काय आपलं मॉइस्ट पेपर असताना पुसल्यामुळे झालं होतं. आपण तेच टेक्निक करणार आहोत. आपल्याला जेव्हा आपण आता लँडस्केप करणार आहोत तेव्हा ते सेम आपल्याला वापरायचं. त्याची आत्ता इथे आपण प्रॅक्टिस करतो. आता ह्याच्या नंतरचं जे लँडस्केप आहे त्याच्यात आपण आत्तापर्यंत जे शिकलोय, टेक्स्चर शिकलोय, जे काय काय शिकलोय, लेअर करायचं एकमेकांवर, ते सगळं आपण त्या आत्ता पुढच्या लँडस्केपमध्ये शिकणार आहोत. ओके, तर आता आधी आपण हे करूया, काय ढग काढूया. पण माझी ही पॅलेट अगदी सगळी फुल झाली. आता मी त्याला मला जागा नाही आहे तर मी बशी घेणार आहे सरळ आणि बशीमध्ये ढगाचा कलर तयार करून ते तुम्हाला दाखवणार आहे. ओके, कोबाल्ट ब्ल्यूची टी कन्सिस्टन्सी करून घेते. आता आपल्याला काय करायचं आहे, हे वेगळं टेक्निक आहे.
इथे आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे आधी. आतापर्यंत आपण हे कधीच केलं नाही, हे मी वेगळं टेक्निक शिकवते. म्हणजे आपण पेपर वेट करून घ्यायचा आहे थोडक्यात. पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे काय, पेपर वेट करून घ्यायचं आहे. हे वेट ऑन वेट टेक्निक आपण म्हणू शकतो. वेट ऑन वेट टेक्निक आपण डिटेलमध्ये घेणार आहोत परत. पण हे आपल्याला ढग करायचे आणि त्याच्यासाठी आकाश करायचे. आणि त्याच्यापैकी मस्तपैकी काय करायचं, ते ओला केलेला जो कागद आहे त्याच्यात आपण हे असं छानपैकी रंग सोडणार आहे. आता इथे मला ढग करायचा म्हणून मी असं ठेवलं आहे. पण इथेच ढग करायला पाहिजे असं नाही. आपण थोडासा पेपर मॉइस्ट म्हणजे वेट कमी, पाणी जरा थोडं ओघळलं की आपण टिश्यू पेपरनी ढगांचा आकार चक्क पुसून घेणार आहोत आणि असे ढग करणार आहोत. ओके. आता एक सांगते मी, वरती म्हणजे आकाश हे असं असतं, तर गोलाकार आहे अर्थातच आपली पृथ्वी. त्याच्यामुळे जे वरती ढग असतात ते ढग मोठे असतात आणि खालचे जे असतात हॉरिझॉनकडे, म्हणजे इथे जर समजा डोंगर तुम्ही काढलेत तर डोंगराच्या इथे जे ढग असतात ते बारीक असतात, छोटा आकार त्याचा होत जातो पर्स्पेक्टिव्हमध्ये. तर जास्त आपल्याला पर्स्पेक्टिव्ह शिकायचं नाही, पण हे लक्षात ठेवा की वरती जे ढग दाखवणार आहोत 2-4, समजा आपण 4-5 ढग दाखवले तर वरचे जे ढग असतील ते थोडेसे मोठे आणि खाली होणारे नंतर तुम्ही बघा, ऑब्झर्व करा वरती आकाशात ते बारीक बारीक होत जातात. ओके. आणि पुसताना पण मग आपण तसंच करणार आहोत. आता हे वाळेपर्यंत किंचित त्याचा मॉइस्ट होईपर्यंत अजून एक करायचं आहे आपल्याला. बर्न सिएना आणि कोबाल्ट ब्लू हा मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्याला काळा वापरायचा नाही, मी जनरली काळा वापरत नाही, तर काळा वापरायचा नाही म्हणून मी हा बर्न सिएना आणि ह्याचं कॉम्बिनेशन घेतेय. तर ते एक ग्रे कलर अजून एक होतो जो ढगाला लागतो, किंवा आपण व्हायलेट पण घेऊ शकतो. पण आता व्हायलेटचं काय होतं माहितीये का, व्हायलेट जेव्हा पसरतो ना तर तो पिंकिश दिसतो. पण तरी सुद्धा आपण थोडंसं फ्रेंच अँड अल्ट्रामरीन ब्लू, म्हणजे हे ढगाला वापरायचे कलर आहेत म्हणून मी सांगते, फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू आणि व्हर्मिलियन मिक्स करणार आहोत. व्हर्मिलियन मिक्स केला की तो थोडासा डल पर्पल असा तयार होईल रंग. आणि हा रंग पण आपण मधनच वापरू शकतो. हे दोन्हीचं कॉम्बिनेशन आपण वापरणार आहोत. आणि आपण एक लक्षात ठेवा की आता हे टी पेक्षा थोडासा थिक केला आहे मी, आणि हा टी कन्सिस्टन्सीला आपल्या आहेच आहे. आणि थोडा मी कोबाल्ट ब्लू पण इथे आता थोडा मिक्स करून घेते. आपल्याला मधनं आता तो सोडायला लागणार आहे. आपण ढगांच्या आजूबाजूला सोडणार आहोत रंग. ढग करणं म्हणजे फार काही नाही, आपल्याला रंग सोडायचे फक्त. ओके. तर आता ढग पांढरे आणि काळे म्हणजे असं कॉम्बिनेशन आपलं छान होणार आहे आकाशात. तर मी आता पुसते. इथे माझा मोठा ढग आहे एक. आपल्याला बडबडीच्या नादात जरा वेळ लागलाय बरं का. इथे एक ढग होईल आणि इथे एक ढग होईल. तर आता थोडासा मला वेळ लागला म्हणून किंचित मी हे टिश्यू पेपर ओला करून घेऊन पुसतीये. तुम्ही तसं काही करू नका, मला सवय आहे म्हणून मी करू शकते. मी आता तुम्हाला दाखवत होते, तुम्ही लगेच टिपलत तरी चालेल वेट असताना. आपण काल कसं केलं होतं घराच्या वेळेस तसं. ओके. तर मी जनरली मला जिथे ढग काढायचे तिथे मी पुसून घेतलेले. आता आपण हे असं का केलं, करकरीत पांढरच आपण ठेवलं का नाही ढगाचं. तर जरी ढग आपल्याला पांढरे दिसत असले तरी ते करकरीत पांढरे असतात ह्याच्या माझा अजिबात विश्वास नाहीये. आणि म्हणून मग मला असं वाटतं की ते चांगले दिसत नाहीत, म्हणून मी अशा पद्धतीने करते. तुम्हाला जरी पांढरा शेप तुम्ही असं जरी केलं की तुम्हाला ह्या पेपरवर समजा ढग काढायचा आहे, तर तुम्ही ढगाचा आकार असा ठेवून बाकीच्या ठिकाणी रंगवलं आणि ढग ठेवला सोडला तरी पण चालू शकतं. पण ते काय होतं मग करकरीत होतं आणि मग कधी कधी ते म्हणजे मला ती पद्धत एवढी चांगली वाटत नाही, बोर वाटते. आणि मग नंतर त्याला डेव्हलप केलं म्हणजे त्याच्यावर पाणी असं फिरवून आपण या हार्ड एजेस सॉफ्ट करून हा सुद्धा आपला ढग होऊ शकतो बघा. आणि मग ह्याच्यावर काय केलं मी, आपला हा जो ग्रे दिलाय
तो ग्रे सोडला खाली. तर हे पण आपले असे ढग आहेत असं अर्थातच दिसतं. आता हा मी उलटा साईड घेतलाय त्याच्यामुळे एवढा पेपर ॲब्सॉर्ब होत नाहीये, पण तुम्ही असं पण करू शकता. मग त्याच्यावरनं थोडासा ब्रश फिरवला तर अगदी ते करकरीत पांढरं दिसणार नाही आणि ते ढग असल्यासारखं दिसेल. काही काही ठिकाणी ब्राईट पांढरे ढग पण दिसतात. तर असेही ढग, आता हे मी पटकन पद्धतीने तुम्हाला दाखवलं, असेही ढग तुम्ही काढू शकता. म्हणजे काय केलं मी, तर शेप ठेवला आणि त्याच्या भोवती मला जर समजा असा ढग काढायचा असेल तर त्या ढगाचा शेप काढायचा, पेन्सिलने काढून घेऊ शकता आणि त्याच्या भोवती तुम्ही काय करू शकता, रंगवलं. हे असे जे बारीक होणारे ढग आहेत ते समजा आहेत आणि त्याच्या भोवती तुम्ही रंगवलं आणि मग रंग सोडले बाजूनी. आणि मग नुसतं मर्ज करून घेतलं तरी तुमचा तो ढग दिसेल. फक्त ह्याच्यात मर्ज करताना मग ते पांढरा राहिला नाही, हे ते असं सगळ्या गोष्टी होतात. तर अशा पद्धतीने. आणि मग वाळल्यावर तुम्ही अजून डार्क ब्लू ह्याच्या भोवती दिलात की तुमचे हे ढग बरोबर दिसणार आहेत. तर ही पण एक पद्धत आहे. उलट्या पेपरवर सांगितलंय मी. आता हेच सेम, आता हे आपलं वाळेसपर्यंत आपण केलं, हेच सेम इकडे करायचंय. आता ढगाचा जो आकार आहे तो सोडून मी बाकीच्या ठिकाणी मी निळा रंग देऊन घेणार आहे. ओके, दिसतंय. तर हा ढग, ह्याच्यापेक्षा हा ढग जास्त हलका हलका आला कारण आपण टिपून घेतलाय. तर असेच आपल्या हॉरिझॉनवर आपण 2-3 ढग करू शकतो. ह्याच्यात मी काहीच नाही, म्हणजे हे ढग दिसायला लगेच लागतात. आता ह्याच्यात सुद्धा मी आता हलक्या हाताने काय करते, ढगाचा आकार सोडून हलक्या हाताने पाणी लावून घेते. जिथे मला ढग नको नाहीये माझा ढग तिथे मी पाणी लावून घेते. ते मात्र तुम्हाला सूक्ष्म पद्धतीने बघायला पाहिजे. आता मी इथे 2 हे जे आकार आहेत त्याच्या भोवती फक्त पाणी लावून घेते. आणि मग मी काय करणार आहे, हा माझा जो कोबाल्ट ब्लू आहे तो मी फक्त सोडणार आहे इथे. हा कोबाल्ट ब्लू आणि हा जो ढगांसाठी आपण केलाय व्हायलेट, आणि हा तुम्ही फक्त सोडणार आहे. म्हणजे पावसाळ्याचे ढग आपले आणि ह्याच्यात सुद्धा मी थोडं मला टिपायचं असेल तर मी अजून एक ढग तयार करू शकते. तर हे असं काही आपल्याला डेव्हलप करता येतं. ओके, तर हे आपले ढग सोप्या पद्धतीने सांगितले. काय करायचंय, काय केलं आपण, तर तुम्ही आता रिवाइंड करून बघा. म्हणजे आपण काही डायरेक्ट शिकत नाही त्याच्यामुळे तुम्ही रिवाइंड करून बघू शकता. ओके, आता आपल्याला एक लँडस्केप करायचंय, अशा टाईपचं लँडस्केप करायचंय. आणि आतापर्यंत आपण जे जे काय काय वापरलंय ते सगळं ह्याच्यात वापरायचंय. म्हणजे काय आहे, तर आता हे मी मागच्या साईडला तुम्हाला काढून दाखवते. इथपर्यंत आकाश काढायचंय, मग नंतर इथे थोडासा समुद्र दाखवायचा आहे आणि हा इथे बीच असणार आहे. ओके, या बीचवर इथे थोडंसं वीड आणि मग आपली नारळाची झाडं येणार आहेत. ओके, इतकं सोपं आहे. पण इथे आपल्याला वॉश आणि हे सगळं देऊन आपण जे शिकलेलो आहे ते सगळं आपल्याला यूज करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आता आपण जे ढगासाठी केलं होतं ते आपल्याला करायचंय. ढगासाठी काय केलं होतं आपण, तर वॉश दिला होता. तर कोबाल्ट ब्लूचं टी कन्सिस्टन्सीचा वॉश द्यायचा आहे आपल्याला फक्त
इथपर्यंत 1/3 पर्यंत वॉश द्यायचा आहे. ते मी कसं ते सांगते. आता मी कोबाल्ट ब्लू घेतलाय. आता ह्या बशांमध्ये माझं होतं तिथेच घेतला, तुम्ही पॅलेटमध्ये घेतलात तरी चालेल. पॅलेटमध्येच घ्या. मी खूप रंग काढून ठेवलेत त्याच्यामुळे मग ते वाया जाऊ नये म्हणून मी तशी आयडिया केली. तुमचं पण खूप रंग तुम्ही काढून ठेवले असतील तर वाया जाऊ नये म्हणून तुम्ही ही आयडिया करू शकता. तर आता हा कोबाल्ट ब्लू छानपैकी मस्त कोबाल्ट ब्लू आकाशात छानपैकी द्यायचा आहे. आपण मगाशी पाणी लावून दिला होता तसा दिला तरी चालेल, किंवा मग आपण नेहमी जसं करतो तसं काय करतो, आपण देतो आधी आणि मग त्यांनी पाण्याने खाली ओढतो, पाणी नुसतं देऊन देतो. आता ह्याच्यात मी थोडासा थिक कोबाल्ट ब्लू घेते, उलट करते. आता हा एक वॉश दिला, कोबाल्ट ब्लू घेते, अजून थोडासा त्याचा कन्सिस्टन्सी वाढवते किंचित. थोडं आपण त्यात फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू घालू, थोडासा पिंकिश येऊ दे टिंट, आणि पर्शियन ब्लू असे तिन्ही कलर थोडेसे मिक्स करू, त्याची कन्सिस्टन्सी वाढवू आणि किंचित थोडासा टच देते. मला थोडं डार्क आपलं आकाश काही काही ठिकाणी हवंय. ओके. आणि आता ह्याच्यात माझ्या ह्याला जास्त ढगांना महत्व नाहीये, त्याच्यामुळे मगाशी जसं आपण डिटेलमध्ये ढग केले तसे करायची गरज नाहीये, पण तरी सुद्धा मला ढग हवेत. थोडासा पर्स्पेक्टिव्ह येईल म्हणून मी एक मोठा ढग, एक छोटासा ढग. ओके. असे ढग पुसून टाकते. आपल्याला वाटलं तर नंतर आपण खूप ढग झालेत, नाही नको वाटतंय तर आपण ते करून. आता ह्याच्यात खाली आपल्याला पर्शियन ब्लू करायचा आहे, थोडा डार्क करायचा आहे. ओके. पर्शियन ब्लू घेतेय मी. पर्शियन ब्लू इथे काढून घेतलाय. पर्शियन ब्लू घेते आणि त्याच्यात मिक्स करते. समुद्राला मागे देताना आता जनरली समुद्र जो असतो की नाही तो मागे म्हणजे हॉरिझॉनला डार्क डार्क दिसतो आणि मग आपल्याला तो थिक होतो, हे फेंट होतो. ओके. मागे मागे आपल्याला डार्क दिसतो. मग आपल्याला आता ती आपली जी टी कन्सिस्टन्सी आहे त्याची मी कॉफी केली आहे बऱ्यापैकी, कॉफी कन्सिस्टन्सी, आणि त्याच्यापेक्षा पण थोडीशी थिक घेणार आहे मी अजून. खूप डार्क हवा आहे आणि ह्याच्यात थोडंसं अंतर ठेवून मी देणार आहे. नुसता हलका ब्रश फिरवते. आता इथे मला पांढरं दिसणं अपेक्षित नाही, खाली ड्राय ब्रश होणार आहे. एकच ब्रश देते मी आडवा करून. आपल्याला काय आहे, आपला जे बीच आहे ते खूप जास्त नाहीये, पण तरी सुद्धा आपल्याला तो द्यायचा. इकडे मर्ज झाला तरी मला थोडं चालणार आहे म्हणून मी. आता पुढे काय करायचंय बघा. हा आता हा पर्शियन ब्लू मी थोडासा घेते, टिश्यू पेपरनी ब्रश पुसतीये माझा. आता आपल्याला ड्राय ब्रश टेक्निक करायचंय, पण तो सुद्धा कॉफी कन्सिस्टन्सीनी. मग पुसतीये आणि मग मी काय करणार आहे, इथे असा फिरवते. कळलं तुम्हाला? जे चमकणारं ह्याचं पाणी दिसतं कधी कधी, त्याच्यासाठी. तर हे खूप वाढलं तर आपण नंतर त्याच्यावर पाणी फिरवू शकतो, पण आता आधी हलका हलका हाताने आता थोडंसं पाणी घेऊन, म्हणजे मला आता फेंट करायचंय, कारण मी आता ह्याच्यात थोडं पाणी घालते आणि फेंट देते रंग. आणि आता माझा समुद्र काय झालाय, फेंट झालाय, जवळ यायला लागलाय. पण मी ब्रशनी काय करते, आता हा मॅट आहे त्याच्यामुळे टेक्स्चर येते. तुमच्या जर रफ असेल तर वेगळं टेक्स्चर येईल, थोडंसं पण टेक्स्चर नक्की येईल. ओके. आता हे खूप टेक्स्चर झालंय, आपण ते नंतर पुसून टाकणार आहोत. पण इथे जिथे हॉरिझॉन म्हणजे आता हे माझा बीच जो आहे तो ऍक्च्युली मी तुम्हाला इथे दाखवलं, तो असा आहे. तर हे एक असं करून घेऊयात आपण. आणि ह्याला तुम्हाला गंमत दाखवते. इथे आपण पूर्ण पांढरं सोडणार आहोत कारण आपल्याला लाटा अपेक्षित आहेत. याच्यात मी फक्त हलका असं हे करते आणि ह्या आपल्या लाटा दिसणार आहेत. मग आपण ठेवून देणार आहोत तसंच. ओके. आता काय करायचं, हे झाल्या इकडे येलो ऑकर घ्यायचा
आणि येलो ऑकरची मिल्क कन्सिस्टन्सी करायची. आणि येलो ऑकरची मिल्क कन्सिस्टन्सी करूयात. तोपर्यंत ते थोडंसं वाळेल. त्यात किंचित मी ब्लू ऍड करते, किंचित. खूप ब्लू नाही घातला तरी चालेल, पण मला तो खूप ब्राईट कलर आवडत नाही म्हणून मी हे केलंय. मिल्क कन्सिस्टन्सी करायची, डायरेक्ट आपल्याला बीच करायचं आहे. आणि त्याच्या आधी कन्सिस्टन्सी करून ठेवा आणि मीठ जवळ ठेवा. येलो ऑकर पूर्ण इथे देऊन घेणार आहे. आता इथे पण मी थोडंसं पांढरं सोडतीये बरं का, आणि आपल्याला ते पाणी आहे ना, थोडासा गोलाकार व्हावा म्हणून मी इकडे बीच हे करते. ओके, आता ह्याच्यातच थोडासा मगाशी जो ढगासाठी केला होता कुठला बर्न सिएना आणि कोबाल्ट ब्लू, जर तुम्ही केला नसेल तर करा. बर्न सिएना आणि कोबाल्ट ब्लू जो केला होता तुम्ही मधनं बीचवर टाकणार आहे थोडासा, किंचित. ओके, हे झाल्यावर मीठ घेतलेलं आहे ते मीठ टाकायचंय, म्हणजे आपल्याला सँड टेक्स्चर येणार आहे. आपल्याला थोडंसं टेक्स्चर हवंय. आपण जे जे शिकलोय, आता आपण ड्राय ब्रश टेक्निक शिकलो, ते ड्राय ब्रश टेक्निककडे वापरायचा प्रयत्न केलाय. नंतर स्क्रॅप पण इथे थोडंसं आपण वापरणार आहोत. हे वाढलं ना की स्क्रॅप टेक्निक वापरणार आहोत आपण. वेट ऑन वेट वापरलंय आणि ढगाचं पण वापरलंय. आता तोपर्यंत आपण मीठ टाकून ठेवलंय, तर मीठ वाळेसपर्यंत आपण थोडंसं ढगाच्या इथे थोडासा कोबाल्ट ब्ल्यू घेऊन, परत कोबाल्ट ब्ल्यू आणि पर्शियन ब्ल्यू असेल तरी चालेल. आणि आपला जो बर्न सिएना आणि कोबाल्ट ब्लू आहे तो थोडासा मी किंचित देते, फार द्यायचा नाही मला, पण थोडंसं प्रॉमिनंट ठिपके हे करून मी तो पाण्याने पुसून घेणार आहे. असा फार करायचं नाहीये मला, पण तरी सुद्धा मला थोडंसं त्याचं दाखवायचंय. मग मी कोबाल्ट ब्लू घेऊन तो मर्ज करून, आता हे तुम्ही नाही केलं तरी चालेल, पण थोडासा ढगाचे आकार प्रॉमिनंट होण्यासाठी मी करते. पण ह्यानी काय होऊ शकतं, कदाचित चित्र खराब होऊ शकतं, असं होऊ शकतं. तर नाही केलं तरी चालेल, किंवा फ्रेशनेस जाऊ शकतो चित्राचा, सगळं काही होऊ शकतं. माझं पण आता तेच होऊ शकतंय, पण आता माझ्या डोक्यात आलं म्हणून मी करते. पण मला खूप दिवसाची सवय असल्यामुळे कदाचित माझं तसं होणार नाही किंवा होऊ शकतं, पण करताना नेहमी ही रिस्क वॉटर कलरमध्ये असतेच. आता ही लाईन आपण जी सोडली होती ती थोडीशी त्याच्यावर पाण्याचा हात हलका फक्त हे करून टाकते मला तिथे, कारण व्हाईट दिसणार नाही आहे आपल्या रिअलिस्टिक ह्याच्यात. ओके, आता इथे पण काही ठिकाणी मी काय करते, पर्शियन ब्लू घेते, डार्क थिक पर्शियन ब्लू आणि फ्रेंच अल्ट्रामरीन आणि पर्शियन ब्लू मी मिक्स करते थोडा, आणि त्याची क्रीम कन्सिस्टन्सी करून अगदी बारीक. आता बघा, तो आपण त्याच्यावर पाणी फिरवल्यावर तो खाली आला, ते अपेक्षित नव्हतं पण असं होऊ शकतं. आता ह्याच्यात थोड्या मी रेघा अशा टाकते. ओके, तर हा लांबचा आहे आपला समुद्र, आणि ह्याच्यात किंचित रेघा आणि मग ते पाणी. इथे मात्र फेंटच आहे माझा समुद्र. मी इथे हलक्याच हाताने ऍक्च्युली सगळा टिश्यू पेपरला पूर्ण ब्रश फिरवून नुसतं मी ब्रश पुसून, टिश्यू पेपरला ब्रश पुसून नुसतं ब्रश फिरवते, जे होईल ते होईल. ओके, आता हे तुम्हाला दिसतंय, हे वाळल्यावर हे मीठ काम करायला लागले आणि ह्याचं टेक्स्चर आलंय. ओके, तर आपले ढग, समुद्र आणि काय झालेलं आहे, बीच झालेला आहे तयार. आता आपल्याला माणसं काढायची आहेत. आता हे जरा थोडंसं वाळू द्यायचं, काय होईल ते होईल, नंतर बघू आपण. ऍक्च्युली हा जो आपण पाण्याचा हात फिरवला, मला वाटतं तो फिरवू नका तुम्ही, तो खूप वाळल्यावर फिरवा. पण हे कसं धुसर असं झालंय असं म्हणू शकतो. आता तुम्हाला मी
माणसं सांगते. एकदम जो सगळ्यात तुमचा बारीक ब्रश असेल त्याने आपल्याला माणसं करायची, खूप मोठी माणसं नाही करायची. सोपी शिकवते मी. तर काही नाही, त्याला एक आता डार्क कुठला कलर घ्यायचा, तो कोबाल्ट ब्लूज घेऊया आपण. कोबाल्ट ब्लू आणि बर्न सिएना एकत्र करून जो ग्रे कलर तयार होतो त्याने डोकं काढू शकतो. नुसता ठिपका काढायचा. आता हा सुद्धा मोठा झाला. एक छोटा ठिपका काढायचा आणि एक मी दुसरा कुठलाही कलर घेतला, समजा रेड घेतला, हे अंग झालं. आणि हा बारीक ब्रशनी जी अगदी टोक आहे त्यांनी पाय दाखवले. तर हे अशी माणसं काढायची आहेत आपल्याला. ओके, ठिपका काढला, कुठल्याही ह्यानी एक चौकोन, आणि आपल्याला सजेस्टिव्ह माणसं काढायची, जवळनं नाही येत ती. ओके, आणि मी थोडा येलो ऑकर घेते आणि एक फक्त रेख पायाची. जनरली डोकं, अंग आणि खालचा जो आहे ते असा पाय आला पाहिजे, असं आलं पाहिजे. हे बॉडी असते आपली. म्हणजे जर समजा मी ह्या बर्न सिएनानी डोकं काढलं, नंतर अंग काढलं रेडनी, आणि पाय दाखवताना कळलं. हे अशी माणसं काढायची. ती लांबणं वाटतात ना माणसं, मी जे काय केलंय त्याच्यात, ती काय अगदी हातपाय डोळे असं काही काढायचं नाही, आपल्याला सजेस्टिव्ह काढायचंय. ओके, एखादं वाकलेलं दाखवायचं असेल, इतकंच दाखवायचं. ओके, तर अशा माणसांची प्रॅक्टिस करा आणि मग ती आपल्याला बीचवर काढायच्यात वाळल्यावर. ठीक आहे, आता झालं. हे अशा पद्धतीचं आपलं झालेलं आहे पेंटिंग. ओके, आता ह्याच्यावर आपल्याला सगळं थिक काम करायचं आहे. आता तुम्ही ह्याच्यावर थोडंसं पेन्सिलने सजेस्टिव्ह तुम्हाला कुठे झाडं काढायचे ते करून घेतलं तरी चालेल. मी डायरेक्ट काढणार आहे. तुम्ही थोडंसं पेन्सिलने की बाबा हां मला इथे झाड काढायचं आहे असं करून घेतलं तरी चालेल. आता हा कागद अजून थोडा ओला आहे, पण आपण कन्सिस्टन्सी सगळी थिक कन्सिस्टन्सी वापरणार आहोत, म्हणजे क्रीम कन्सिस्टन्सी वापरणार आहोत. त्याच्यामुळे त्याला थोडासा मर्ज होईल बॅकग्राऊंडला, पण काही हरकत नाही. तुम्ही पूर्ण ड्राय झाल्यावर केलं तरी चालेल. मला वाटतं तुम्ही ड्राय झाल्यावरच करा. ओके, तर आता मी एक हे बघा, हे पसरतंय थोडं, नाही मला वाटतं आपल्याला ते वाळायलाच हवं आहे. आज एवढं टेम्परेचर जास्त असून सुद्धा ते पसरतंय, त्यामुळे नको, आपण वाळू द्यावं आणि मगच करावं. ठीक आहे, थोडा वेळ अजून थांबूया. ओके, तोपर्यंत आपण रंग करून घेऊया. जर रंग तुम्ही केले नसतील तर मी सांगते कुठले कुठले रंग. तर सगळे क्रीम कन्सिस्टन्सी, म्हणजे सॅप ग्रीनमध्ये येलो ऑकर घालून एक कलर तयार करून घ्यायचा. आता आपल्याला हा कलर 2 ठिकाणी लागणार आहे. आपण जे वीड काढणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे आणि झाड काढणार आहोत त्याच्यासाठी लागणार आहे. तर हे क्रीम कन्सिस्टन्सीला आपल्याला करून घ्यायचं आहे. हा रंग आपल्याला लागणारच आहे. ओके, आधी क्रीम कन्सिस्टन्सीला आपण करून घेऊया आणि मग नंतर त्याचे वेगवेगळ्या कन्सिस्टन्सी आपण वापरूयात. ओके, येलो ऑकर तर आपला आहेच इथे, हा पण आहे. हा पण आपण वीडला मध्ये मध्ये टाकण्यासाठी, म्हणजे मध्ये मध्ये आपण टेक्स्चर सारखं करणार आहोत आणि
त्याच्यात सोडणार आहोत रंग. तर व्हिरिडियन पण आपला आहेच आहे. सॅप ग्रीनची मिल्क कन्सिस्टन्सी करून घेऊयात आपण. आपल्याला मिल्क कन्सिस्टन्सीच लागणार आहे सॅप ग्रीनची. आणि बाकी झाडाला वगैरे तर आपण थोडीशी क्रीम कन्सिस्टन्सी वापरली तरी चालेल, मिल्क क्रीम. आता जे पुढचं आहे, पुढचं ज्या सगळ्या गोष्टी करणार आहोत त्या सगळ्यात थिक कन्सिस्टन्सी, डार्क आणि थिक कन्सिस्टन्सी वापरणार आहोत. म्हणजे ते पुढे आल्यासारखं होईल आणि डार्क येईल, ह्याच्यापेक्षा डार्क येईल. ॲक्च्युली हा ऑलरेडी डार्क आला आहे थोडा पर्शियन ब्लू, पण तो नंतर कमी होतो. ओके, हा तर आपला फेंट आहे. ठीक आहे, मला वाटतं आता हे वाढलं आहे. चलो, तर आता मी एकदम बारीक ब्रश घेते माझा आणि बारीक ब्रशनी या क्रीम कन्सिस्टन्सीच्या सॅप ग्रीननी नारळाचं झाड काढायचा प्रयत्न. मगाशी आपण प्रॅक्टिस केलेली आहे. आता इथे थोडंसं मी त्याला, मला जसं पाहिजे तसं आता थोडंसं त्याला ट्रान्सपरंट करून घेते. आता हे खूप जरा लक्ष देऊन करावं लागणार आहे, कारण आपण पेपरवर डायरेक्ट करतोय. म्हणजे आपण खाली वॉश दिलेला आहे. आता हे जर आपलं चुकलं, आता हा थोडंसं मी जरा असं ते उडणार असतं ना जर वाऱ्याने, असं माझं आहे, थोडंसं उडतंय. नॅचरल वाटावं म्हणून थोडंसं. ओके, आता ह्याला मी फांद्या काढतच बसणार नाही, मी हे हातानेच असं करते, कारण हे बारीक असण्यापेक्षा ते एवढ्या बारीक रेगा येणारच नाही. ही पण एक आयडिया आहे ह्याला. तर मी फक्त नखाने पसरवते, करतच नाही. ओके, तर हे एक झालं झाड. अजून दुसरं झाड इथे आपण इकडे काढू शकतो. असं एक आणि असं एक. आधी झाडाची प्रॅक्टिस करा, म्हणजे हे डायरेक्ट काढायचं जे आपल्याला ते गोंधळ होणार नाही, येईल काढता. ठीक आहे, याच्यात खूप रंग घ्यायची मला गरज नाहीये, म्हणून मी तिथलाच रंग पसरवते. हे लक्ष देऊन कर. आता ह्याच्यात थोडासा थिकनेस आपण थोडंसं एखादी फांदी ठीक आहे. आता इथे खोड काढायचं आहे. अर्थातच बॉन्डसियाना आणि व्हिरिडियन मी मिक्स करून खोड काढणार आहे आणि क्रीम कन्सिस्टन्सीच करणार आहे त्याची. याच बारीक ह्याने करते, कारण झाडं बारीक आहेत म्हणून बारीक ब्रशच घेते. थोडा प्रेशर देऊन आणि मग मग थोडं जरा घट्ट झाला रंग, त्याच्यामुळे जास्त ड्राय ब्रश येतोय, पण येऊ देत. जरी आला तरी त्याची मजा येईल. नंतर आपण त्याला दुसऱ्या रंगाने त्याच्यावरनं देऊ शकतो. आता मी थोडा येलो ऑकर घेते आणि त्याच्यावरनं याचा थिकनेस असा वाढवला. ओके, तर ही आपली 2 झाडं. आता ही झाडं 2, याच्या इकडे आपलं काय आहे, गवत आहे.
आता हे गवत कसं करूयात, वीड आहे, फार काही आपल्याला करायची गरज नाहीये. आपण काय करूयात, वेट ऑन वेट करूयात. आता आपण वेट ऑन वेट शिकलो नाहीये, पण कसं करायचं ते सांगते मी. काही नाही, आपण पाणी लावून घेणार आहोत ज्या एरियात मला ते, हलक्या हाताने पाणी लावून घ्या. पाणी लावून घेणार आहोत जिथे मला ते वीड दाखवायचे. आणि आपले जे ग्रीन कलर आहेत ते रॅन्डम मी इथे सोडणार आहे आणि काय होतं ते बघूयात. रॅन्डम मी सोडणार आहे, ते एकमेकांमध्ये मिक्स होतील किंवा मिक्स होणार नाहीत किंवा दिसतील. फार काही त्याच्यात कष्ट घ्यायचे नाहीत, पण तिथे जे वीड येतं ते मला दाखवायचे. म्हणून मी हा पर्शियन, हा जो आपण विरिडियन ग्रीन जो केला होता तो, त्याच्यात फक्त काय केलं मी, आधी पाणी लावलंय आणि क्रीम कन्सिस्टन्सीनी मात्र त्याच्यावर टी करू नका. टी केलं तर संपलं तुमचं, इथपर्यंत ते मर्ज होत राहणार. मग ते लक्ष देऊन करा. त्याच्यावर क्रीम कन्सिस्टन्सीनी रंग सोडलेत. आता इथे न पाणी लावता जर सोडलं तर फरक बघा तुम्ही. ह्याच्यात काय करू शकता, आपण जे शिकलो होतो ते, काय शिकलो होतो, जाड ब्रश घेऊन हा पुसूया ब्रश. हा जाड ब्रश घेऊन काय शिकलो होतो, कलर घ्यायचा आणि त्याच्यात हे शिकलो होतो ना, असं करून असं 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 थोडंसं येलो ऑकर पण घेते मी आणि त्याला इथे फार नाही केलं, नुसतं मर्ज करून टाकलं तरी होऊन जाणार. ते फार त्याला डिटेल द्यायची गरज नाही. ठीक आहे, म्हणजे हे 2 लेअर झाले. आणि हे डार्क केल्यामुळे हे वरती उठून आलेलं आहे. हे आपलं डार्क आहे, हा लेअर, हा जो लेअर आहे तो आपला डार्क आहे. त्याच्यामुळे आता इथे माणसं दाखवायची. माणसं दाखवायच्या आधी आपल्याला अजून एक आपली जे शिकलोय ते करायचंय. हे पूर्णपणे वाढलंय. आता आपल्याला काय करायचंय, स्क्रॅपिंग करायचंय. खरं गरज नाही, आपण पांढरं सोडलंय, पण आपण ते टेक्निक शिकलोय म्हणून आपण हे स्क्रॅपिंग करूया. म्हणजे काय होईल, आपल्या समुद्रावर जे पाणी उधळतंय ते इकडे उधळेल. मला वाटतं एवढं बास आहे स्क्रॅपिंग, नाही तर मग तो पेपर सगळा खराब होऊन जाईल. थोडंसं स्क्रॅपिंग करा, नाही केलं तरी चालणार आहे. पण आपण काय ठरलं होतं आपलं, आडवं करून असं स्क्रॅपिंग केलं. आणि इथे वाळूचं झालंच आहे तयार. हे स्क्रॅपिंगने थोडंसं शिंतोड उडलेत असं दिसतंय. आता हे आपण ड्राय ब्रशने केलं, हे स्क्रॅपिंगने केलं. आणि आता इथे थोडी 1-2 माणसं काढली, इकडे 1-2 पक्षी काढले की जरा जिवंतपणा येईल. चला मग माणसं काढूया. मगाची तुम्ही प्रॅक्टिस केलीत का? तर इथे एक बीचवर खेळणारी माणसं आहेत. आता एक लक्षात ठेवायचं, मोठी माणसं जेव्हा काढतो तेव्हा डोकं लहान, आणि लहान मुलं जेव्हा काढायचे तेव्हा डोकं थोडंसं मोठं अंगापेक्षा दिसतं म्हणजे. आणि बॉडी, वरची बॉडी मोठी आणि खालचे पाय एकदम, आपल्याला खालचे पाय काय करायचे, बारीक करायचे. तर इथे पण माणसं नाही आली, नाही काढले तरी चालेल, पण काढल्यावर जरा मजा येईल ना. प्रयत्न करा, येईलच.
मी बर्न सिएनाच वापरते डोक्यासाठी. ठीक आहे, मला वाटतं ही 2-3 तेवढी बस झाली माणसं. अजून म्हटलं तरी इथे एखादे जरा क्लोजअप वालं एखादी बाई काढून टाकू. हे अजून आपलं ओलं आहे. आता इथे बटर कन्सिस्टन्सी वापरल्यावर जास्त धोका नसतो, पण तरी आता इथे हा बर्न सिएनाच घेऊन पेंट एकदम घेऊन त्याची एकदम फेंट घ्या आणि पक्षी दाखवलेत तरी चालेल, नाही दाखवलेत तरी चालेल. अशा रीतीने आपलं लँडस्केप झालंय. याची आता प्रॅक्टिस करा 2दा 3दा, एकदा नाही आलं तरी, आणि मला आउटपुट टाका.